तर बघू शकते आपण असे मस्त 3 कारले आणलेले आहे आणि हे कारले पाव किलो आहे बरं का. 2 दिवस झाले होते मी आणून ठेवले होते. तर बघू आज मस्त आपण कारलं फ्राय बनवूया. तर बघू शकता की ते मस्त असे हिरवेगार कारले येतात. तर आपण चला आता हे कट करून आणि मीठ भरून आपण मस्त ठेवून देऊया. बघा किती छान असे कारले आहे. तर हे बघा असे मस्त आपण हे करून घेऊ. तर बघा असे मस्त आपण कारले कट करून घेऊ. आणि बघू शकता मी अशा प्रकारे कारले कट करून घेतले आहे. आणि आता अशा आपण हे बघा असे एकदम कवळे असे कारले आहेत. तर बघा तर बघा असे मस्त कवळे कवळे कारले आहेत. हे बघा कसे कवळे आहेत कारले. तर बघा सगळे कारले मस्त कट करून घेतलेले. आता त्याच्यामध्ये मीठ आणि लिंबू पिळून ठेवूया बघा. तर बघू शकता मी आता इथं मस्त एक लिंबू कट करून घेतलेला आहे आणि थोडंसं असं मीठ बघा आपण भरून ठेवलं आहे सगळ्या कारल्यांमध्ये. आणि पाऊस तर चालूच आहे. पावसाचा आवाज येत असेल बघा तुम्हाला. पाऊस आला तरी प्रॉब्लेम, नाही आला तरी प्रॉब्लेम असतो. तरी बघा पाऊस चालूच आहे. पावसाचा आवाज वगैरे येत असेल. तरी हे बघा अशा प्रकारे मीठ भरून ठेवलेलं आहे कारल्यांच्यामध्ये. सगळे कारलं का कडू मस्त म्हणतात, तर थोडंफार तरी कारलं कडू आहे. कडू म्हणजे वस्तू कडू असेल तर कडू थोडंफार का होतंच, असं नाही की. तर बघा मी आता सगळे कारले असे भरून घेतलेले आहेत आणि त्यात आपण करायला सगळं त्यात लिंबू पिळून घेऊन आणि भिजत घालून म्हणजे कडू पण आपला सगळा निघून जाईल लिंबाचा. तर बघा मी सगळे कारले असे मस्त हे करून घेतलेलं आहे. लिंबू लावून घेतलेलं आहे. तर बघा आपले कारले नंतर आपण बनवूयात अर्ध्या घंट्याने. तर चला नंतर बघूया आपण कारलं कसं होते आपलं. तर बघा मी असे मस्त कारले धुवून घेतले आणि छान असे पिळून घेतलेले आहेत. आणि तर बघा मीठ मसाला सगळं रव्यामध्ये तळलेले आहेत आपल्या बघा. इथं मी घेतलेला आहे रव्यामध्ये सगळा मसाला मीठ टाकून सगळं मिक्स करून घेणार आहे बघा. तर बघू शकता अशा मस्त सगळे कारल्याला मी पीठ लावून घेणार आहे हे रवा. आणि हे सफेद कारलं आहे ना, हे थोडंसं असतं, जास्त काही कडू नसतं बरं का. तर बघू शकता मी तवा ठेवलेला आहे. आपला काळा तवा आहे बरं का, हा लोखंडाचा. आणि हा इथं सगळं तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यामुळे सगळे कारले टाकून येणार आहे बघा. तर बघू शकता मी अशा मस्त सगळे कारले इथं बघा टाकून घेतलेले आहेत. आता आपण बघा पलटी करूया, पण थोडे 5 मिनटं असे कमी गॅसवर मी ठेवून घेतले ना, म्हणजे असे कडक होतात आपले. त्यामुळे मी थोडेसे 5 मिनटं थांबून घेते. तर बघू शकताय असे मस्त आपले कारले कडक झालेले आहे. आणि सगळे तरी बघा मस्त अशा आपण कारले पलटी करून घेणार आहे. आणि कारले मस्त रव्यामध्ये तळल्यामुळं
खूपच. तर हे बघा किती मस्त असे आपण कारले पलटी करून घेतलेले आहेत आणि खूपच मस्त असे कडक झालेले आहेत. तर चला आपण ह्या बाजूने पण मस्त असे कारले भाजून घेऊया. कारलं खाणं म्हणजे खूपच छान असते. तर हे बघा तर बघा बघू शकता मस्त असे कारले कडक झालेले आहेत. तर आता मी जरा ठसका पण उठलेला आहे. आणि असे ना कारले दाबायचे, असे खाली दाबले ना म्हणजे त्याचं पाणी निघून जाते आणि मस्त असे कारले कडक होतात. हे बघा जरा ठसका पण उठायला लागला. असे कारले दाबले ना तर काय होते, पाणी निघून जातं आणि कारले मस्त असे कडक होतात छान. तरी बघा बघू शकता आता कारलं किती मस्त असं कडू तर अजिबात नाही झालं. तर कसे वाटले आपले कारले फ्राय नक्की कमेंटमध्ये सांगा. किती छान झालेले आहे मस्त असे कारले.